हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत 11 जुलै 2025 ला होणाऱ्या एमएसआयटीच्या फायनल एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारे सोडवायचे आहे। तर पटापट आपला व्हिडिओ चालू करूया। आणि ज्या विद्यार्थ्यांचे पेपर 11 जुलैला असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर या ठिकाणी फोटो असणार आहे विद्यार्थ्यांचा, सीट इथे इथं नाव असणार आहे विद्यार्थ्यांचं, इथे सीट नंबर असणार आहे, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 50 असणार आहे, टोटल मार्क त्याला 50 दिलेला आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क दिलेला आहे। आणि फायनल एक्झाम आपली 50च मार्काची असणार आहे आणि 50 मार्क तुम्हाला इरा सेशनचे मिळणार आहे, जो तुम्ही सेंटरवर इरा सोडवला असेल त्याचे। असं दोन्ही मिळून तुम्हाला 100 मार्काचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळणार आहे। यामध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये पास होण्यासाठी आपल्याला पूर्ण ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न आहे 15 आणि 15 पैकी 6 मार्काची आवश्यकता आहे मित्रांनो पास होण्यासाठी। आणि प्रॅक्टिकलचे 35 प्रश्न विचारले जातात, तर 35 पैकी 14 प्रश्न करेक्ट यायला पाहिजे, म्हणजे आपण 6 आणि 14 एकूण 20 मार्कसुद्धा फायनल एक्झाम पास होऊ शकतो। तर तुम्ही कोणताही प्रश्न कधी सोडवला तरीही चालते। तर मी सगळ्यात सुरुवातीला सर्व प्रॅक्टिकलचे प्रश्न सोडवून घेणार आहो आणि नंतर ऑब्जेक्टिव्ह सोडवणार आहोत। तर सुरुवातीचा लेवल 1 म्हणजे लो डिफिकल्टी लेवलमधला आपण प्रश्न सोडवणार आहोत सुरुवातीला। तर रिनेम द फाईल रोज जेपीजी ॲज अ पिंक रोज ॲज स्टोर इन वेब फोल्डर बनत आहेत। तर आपल्याला वेब फोल्डरमध्ये असलेले रोज फाईलला पिंक रोज हे नाव आपल्याला त्याला रिनेम करायचं आहे, म्हणजे द्यायचं आहे। तर वेब फोल्डरमध्ये जा, रोज फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, रिनेमचे ऑप्शन्स घ्या आणि याच्यातनी आपल्याला पिंक रोज नाव टाईप करून घ्यायचं आहे, पिंक अंडरस्कोर आणि याच्यातनी रोज टाईप करून घ्या अशा प्रकारे। त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, कॉपी द फाईल पिंक टेक्स्ट फ्रॉम कलर फोल्डर अँड पेस्ट इन द फोल्डर विथ युअर स्टुडंट आय डी म्हणत आहे। तर आपल्याला पिंक फाईलला कॉपी करायचं आहे, तर कलरमधल्या कुठं करायचं आहे, स्टुडंट आय डीमध्ये। तर कलर फोल्डरमध्ये असलेले जे सांगत आहे ते फाईलला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, कॉपी करून घ्या राईट क्लिक करून अशा प्रकारे। एक स्टेप बॅक जा आणि कुठं म्हणत आहे स्टुडंट आय डी म्हणजे जे सुरुवातीचा फोल्डर आहे त्याच्या खाली कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, कॉपी द फाईल abc.bmp फ्रॉम सपोर्ट फोल्डर अँड पेस्ट इनसाइड द फोल्डर होम टू इंडेक्स म्हटलेलं आहे। तर आपल्याला सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले सपोर्टमध्ये जा, ABC फाईलला सिलेक्शन करा आणि या फाईलला कॉपी करा म्हणत आहेत, राईट क्लिक करून तिला कॉपी करून घ्या आणि कुठं पेस्ट करा म्हणत आहे, होममधल्या इंडेक्समध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, त्यानंतर इंडेक्समध्ये जा आणि त्यातनी कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, इन द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट जस्टिफाय द पॅराग्राफ बिगिनिंग फ्रॉम द मेन ऑफ एव्हरी म्हणत आहे। तर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये द मेन ऑफ एव्हरीपासून जो पॅराग्राफ सुरुवात होत आहे तर संपूर्ण पॅराग्राफला आपल्याला जस्टिफाय करा म्हणत आहे। तर अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या। पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये या ठिकाणी जस्टिफाय दिलेला आहे आणि इथून जस्टिफाय करा अलाइनमेंट आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, इन द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट क्रिएट अ टेबल ऑफ 8 रोज अँड 8 कॉलम्स म्हणत आहेत। दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला 8 रो आणि 8 कॉलमचा टेबल इन्सर्ट करा म्हणत आहे। तर इन्सर्टमध्ये जा, टेबल्समध्ये जायचं आहे, इन्सर्ट टेबलवर क्लिक करा, नंबर ऑफ कॉलमची संख्या 8 करा आणि नंबर ऑफ रोजची संख्यासुद्धा 8 करायची आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, टाईप द टेक्स्ट लोकेशन इन द गिवन डॉक्युमेंट अँड हायलाइट इन येलो कलर म्हणत आहे। तर बघा आपल्याला टाईप द टेक्स्ट लोकेशन म्हणत आहे, तर याच्यातनी आपल्याला एक लोकेशन नावाचा शब्द टाईप करून घ्यायचा आहे। लोकेशन नावाचा शब्द टाईप केला, त्यानंतर हायलाइट करायचा त्याला येलो कलरने। तर याला सिलेक्शन करून घ्या, हायलाइट कलरमध्ये जा आणि ज्यातून येलो कलरने हायलाइट करा त्याला अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, चेंज द रो हाईट टू 1 to 1.25 फॉर द रो नंबर 2 म्हटलेलं आहे। तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये रो नंबर 2ची हाईट आपल्याला वाढवायची आहे। तर रो नंबर 2ला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे। त्यानंतर इथे फॉर्मॅटवर जायचं आहे, रो हाईटवर जा आणि रो हाईटवर गेल्यानंतर 121.25 टाईप करून घ्या त्यामध्ये। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, इन द गिवन वर्कशीट अप्लाय करन्सी फॉर्मॅट डॉलर टू द सेल रेंज C60C12 म्हटलेलं आहे। तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये करन्सी सिम्बॉल आपल्याला C6 ते C12 मध्ये लावायची आहे।
तर C6 पासून तर C12 पर्यंत सिलेक्शन करून घ्या. डॉलरचं चिन्ह अप्लाय करण्यासाठी बघा या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यातून बघा इथे इंग्लिश युनायटेड स्टेट म्हणजे तिथे डॉलरचं चिन्ह दिलेलं आहे साईन, तर इथून ते अप्लाय करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. इन द गिवन प्रेझेंटेशन सेट द आउटलाईन कलर ऑफ द ब्लू ट्रायंगल टू डार्क ब्लू म्हणतात. तर ब्लू ट्रायंगलला आपल्याला डार्क ब्लू ट्रायंगलमध्ये कन्वर्ट करायचं आहे त्याची आउटलाईन. तर ब्लू ट्रायंगलला सिलेक्शन करा, फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, शेप आउटलाईनमध्ये जा आणि याची आउटलाईन कोणती घ्यायची आहे बघा. तर ब्लू कलर सांगितलेला आहे, डार्क ब्लू सांगितलेला आहे, तर इथून डार्क ब्लू घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. इन द गिवन प्रेझेंटेशन अप्लाय आउटर शॅडो ऑफसेट टॉप इफेक्ट टू द पिक्चर इमेज प्रेझेंट ऑन सेकंड स्लाइड म्हणत आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीट प्रेझेंटेशनमध्ये बघा आउटर शॅडो ऑफसेट टॉप इफेक्ट द्यायचा आहे. कोणत्या शब्दाला म्हणत आहे? सेकंड स्लाइडमधल्या पिक्चरच्या इमेजला. तर पिक्चरमध्ये जा, चित्राला सिलेक्शन करायचं आहे, त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जा, पिक्चर इफेक्टमध्ये जायचं आहे, त्यानंतर शॅडोमध्ये जा, शॅडोमध्ये गेल्यानंतर आउटरमध्ये जायचं आहे, आउटरमध्ये गेल्यानंतर ऑफसेट टॉप हा आउटर इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. क्रिएट अ टास्क विच इज वेटिंग ऑन समवन्स एल्स विथ सब्जेक्ट ऑर्डर ऑफ बिल्डिंग मटेरियल म्हटलेलं आहे. तर दिलेल्या MS आउटलुकमध्ये आपल्याला एक टास्क बनवायचा आहे. तर टास्क बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा आणि त्यातून टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतला त्यानंतर त्यातनी आपल्याला वेटिंग ऑन समवन्स एल्स घ्यायचा आहे. तर स्टेटसमध्ये जा आणि जो स्टेटस सांगितला तो स्टेटस घ्या. त्यानंतर ऑर्डर ऑफ बिल्डिंग मटेरियल हे सब्जेक्ट सांगितलेला आहे, तर तो सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. क्रिएट अ कम्प्लिटेड टास्क विथ सब्जेक्ट अपॉइंटमेंट लेटर टू ट्रेनी म्हटलेलं आहे. तर दिलेल्या MS आउटलुकमध्ये आपल्याला या खालील गोष्टीचा विचार करून एक काय बनवायचं आहे? टास्क बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि त्यातून टास्क घ्या. टास्क घेतल्यानंतर आपल्याला याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे, तर जो सब्जेक्ट दिला असेल तो सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. सब्जेक्ट टाकला आणि स्टेटसमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे? कम्प्लिटेड. तर स्टेटसमध्ये जाऊन कम्प्लिटेड टाका. त्यानंतर सेव्ह अँड क्लोजवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. यूज द बॅक बटन टू रिटर्न टू www.google.com म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर बघा. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 वर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. इन द गिवन वेब पेज फाइंड इन्फॉर्मेशन अबाउट जपान अँड व्ह्यू द इन्फॉर्मेशन इन इंग्लिश लँग्वेज म्हणत आहे. तर आपल्याला जपानबद्दल इंग्लिश लँग्वेजमध्ये माहिती पाहायची आहे. तर त्यासाठी काय करायचं बघा. तर याच्यातनी शोधायचं आहे आपल्याला. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर पहिलंच आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 मिडियम डिफिकल्टीमधले प्रश्न सोडवायचे आहे प्रॅक्टिकलचे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट केल्यानंतर कॉपी ऑल बिटमॅप इमेज फ्रॉम इमेज फोल्डर टू इमेजेस मधल्या बिटमॅपमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर इमेज फोल्डरमध्ये असलेले बिटमॅप इमेज म्हणत आहे. तर बिटमॅप इमेज कशा प्रकारे चेक करायचं बघा. प्रत्येक फाईलवर जाऊन अशा प्रकारे कसं ठेवा आणि ते इमेज टाईप दाखवले जाते. तर बघा ही बिटमॅप आहे, त्यानंतर दुसरी JPG आहे आणि त्यानंतर तिसरी JPG आहे. म्हणजे एकच यातनी बिटमॅपची इमेज इथं दिलेली आहे. तर तिला फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, कॉपी करून घ्या, बिटमॅपमध्ये जायचं आहे आणि याच्यातनी जाऊन तिला पेस्ट करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. ओपन द फोल्डर सपोर्ट होम अँड डिलीट द फाईल माय अल्बम PPTX म्हटलेलं आहे. तर सपोर्टमध्ये जायचं आहे, होममध्ये जा, त्यानंतर माय अल्बम फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी डिलीटचं ऑप्शन दिलेलं आहे. तर इथून डिलीट करा त्याला आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. मूव द फाईल मून JPG फ्रॉम बास्केट फोल्डर टू फ्रुट्स म्हटलेलं आहे. तर बास्केट फोल्डरमध्ये असलेले मून फाईलला काय करायचं आहे? मूव्ह करायचं आहे. तर राईट क्लिक करा आणि मूव्ह करण्यासाठी इथून कट हा ऑप्शन्स घ्यायचा. तर इथून कट करून घ्या. एक स्टेप इथून बॅकमध्ये जायचं आहे, फ्रुट्समध्ये जा आणि यातनी राईट क्लिक करून पेस्ट करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. इन द गिवन डॉक्युमेंट अनग्रुप द इमेज इन टू अ इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. तर
तर बघा दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये असलेले हे चित्र अनग्रुप करायला सांगत आहे. तर त्या चित्राला सिलेक्शन करा. फॉर्मॅट टॅब आहे ते फॉर्मॅटवर जायचं आहे. ग्रुपवर जा. ग्रुपवर गेल्यानंतर इथून अनग्रुप करायचं आहे. अशा प्रकारे अनग्रुप करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. ॲट द वॉटरमार्क टेक्स्ट प्लॅनेट्स टू द गिवन डॉक्युमेंट म्हणत आहे. तर दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये वॉटरमार्कमध्ये आपल्याला प्लॅनेट्सचे नाव टाईप करायचं आहे. तर डिझाईन टॅबमध्ये जा. वॉटरमार्क देण्यासाठी इथून वॉटरमार्क घ्या. वॉटरमार्क घेतला त्यानंतर कस्टमवर क्लिक करायचं आहे आणि कस्टमवर क्लिक केल्यानंतर इथे टेक्स्टवर क्लिक करा आणि या टेक्स्टमध्ये आपल्याला प्लॅनेट्स नाव टाईप करायचं आहे. अशा प्रकारे प्लॅनेट्स नाव टाईप करा. त्यानंतर अप्लायवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लोज करा. बघा याला वॉटरमार्क आलेला आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. इन द गिवन डॉक्युमेंट कन्वर्ट द गिवन टेक्स्ट इन टू अ टेबल विथ 1 कॉलम अँड 10 रोज म्हणत आहे. तर दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमधील जे काही लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टला आपल्याला टेबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर पहिले त्या लिस्टला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यावं लागेल. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जा. टेबलवर जायचं आहे. त्यानंतर कन्वर्ट टेक्स्ट टू टेबलवर क्लिक करा आणि ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. इन द गिवन स्प्रेडशीट रिमूव्ह ऑल सेल फॉर्मॅटिंग फ्रॉम द सेल रेंज A2 ते G2 म्हटलेलं आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये आपल्याला A2 पासून तर G2 पर्यंत सर्व जे काही दिलेलं असेल ते सर्व फाईलला सेलचं फॉर्मॅटिंग रिमूव्ह करायचं आहे. तर A2 पासून तर G2 पर्यंत सिलेक्शन करून घ्या. क्लिअरमध्ये जायचं आहे आणि याच्यातून क्लिअर फॉर्मॅटवर क्लिक करा. तर सर्व फॉर्मॅटिंग आपलं क्लिअर झालेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. इन द गिवन स्प्रेडशीट सिलेक्ट रो नंबर 6 अँड मूव्ह धिस टू रो नंबर 1 युजिंग कट पेस्ट ऑप्शन म्हणत आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये रो नंबर 6 मूव्ह करायचा आहे रो नंबर 1च्या जागी. तर रो नंबर 6ला इथे सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथून कट करायचं आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी न्यायचं आहे त्या ठिकाणी क्लिक करा आणि त्यानंतर इथून पेस्ट करायचं आहे. तर रो नंबर 6 त्या ठिकाणी शिफ्ट झालेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. इन द गिवन प्रेझेंटेशन रिमूव्ह डेट अँड टाईम फ्रॉम ऑल द स्लाईड म्हणत आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीट प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला डेट आणि टाईम सर्व स्लाईडमध्ये ॲड करायचे आहे, रिमूव्ह करायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला कोणत्याही स्लाईडला एका सिलेक्शन करून घ्यायचं आहे. फाईल सिलेक्शनमध्ये जा आणि सिलेक्शन ऑल करून घ्या. म्हणजे सर्व स्लाईड सिलेक्शन करून घ्या आणि डेट आणि टाईमला आपल्याला काय करायचं रिमूव्ह करायचं आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जावं लागेल. त्यानंतर हेडर आणि फुटरमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला डेट आणि टाईमवरची राईट क्लिक काढायची आहे. अप्लाय टू ऑलवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट कंटिन्युअस पिक्चर लिस्ट स्मार्ट आर्ट ॲट ग्राफिक इन द फर्स्ट स्लाईड म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला स्मार्ट आर्ट काढायचं आहे कंटिन्युअस पिक्चर लिस्ट. तर पहिल्या स्लाईडमध्ये जा. इन्सर्टमध्ये जायचं आहे. स्मार्ट आर्टमध्ये जा. स्मार्ट आर्टमध्ये गेल्यानंतर कंटिन्युअस पिक्चर लिस्टमध्ये जायचं आहे. तर लिस्टमध्ये गेलं तरी ते तुम्हाला त्या ठिकाणी शो होणार आहे. तर बघा या ठिकाणी कंटिन्युअस पिक्चर लिस्ट इथे दिलेलं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. तर बघा इन्सर्ट झालं आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट ॲक्शन बटन साऊंड एनिवेअर इन द लास्ट स्लाईड अँड प्ले अँड एनी साऊंड इफेक्ट विल क्लिकिंग ऑन माऊस स्लाईड शो व्ह्यू म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये साऊंड नावाचं ॲक्शन बटन इन्सर्ट करायचं आहे स्लाईड नंबर 6मध्ये आणि कोणताही एखादा साऊंड प्ले करून पाहायचा आहे. तर स्लाईड क्रमांक 6मध्ये जा. त्यानंतर इन्सर्टमध्ये जायचं आहे. शेपमध्ये जा. शेपमध्ये गेल्यानंतर ॲक्शन बटनमध्ये जाऊन इथून साऊंड नावाचं बटन इथून घ्यायचं आहे आणि ड्रॅग करून ते काढा. काढल्यानंतर याच्यातला कोणताही साऊंड प्ले करण्यासाठी याच्यातला कुठलाही एका याच्यावर क्लिक करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. क्रिएट अ न्यू कॉन्टॅक्ट विथ नेम रणजित सुरवशे, कंपनी नेम ब्लू स्टार इंडिया लिमिटेड अँड जॉब टायटल सेल्स मॅनेजर म्हटलेलं आहे. तर आपल्याला दिलेल्या MS आउटलुकमध्ये आपल्याला काय बनवायचं आहे कॉन्टॅक्ट बनवा म्हणत आहे. तर न्यू आयटममध्ये जा. कॉन्टॅक्टवर क्लिक करा. कॉन्टॅक्टवर क्लिक केल्यानंतर नेम दिलेला आहे. तर या ठिकाणी कॉपी करून घ्या नेमला. फुल नेममध्ये फुल नेम टाका. त्यानंतर कंपनी नेम दिलेला आहे तर कंपनी नेम कॉपी करा Ctrl+C आणि कंपनीच्या पुढं कंपनी नेम टाईप करा. त्यानंतर जॉब टायटल पुढं आपल्याला सेल्स मॅनेजर टाईप करायचं आहे. तर जॉब टायटल पुढं आपल्याला सेल्स मॅनेजर टाईप करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोजवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. यू हॅव टाईप ईमेल मेसेज इन द विंडोज बिफोर सेंडिंग द मेसेज. यू वॉन्ट टू अप्लाय व्हेरियस फॉर्मॅटिंग स्टाईल टू द मेसेज. हाऊ विल यू अप्लाय बोल्ड स्टाईल द सिलेक्टेड मेसेज टेक्स्ट म्हटलेलं आहे. तर बोल्ड स्टाईल कशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतो बघा.
तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, इन द गिवन ब्राउझर रिमूव्ह द याहू लिंक फ्रॉम द फेवरेट लिस्ट म्हणत आहे. तर आपल्याला दिलेल्या ब्राउझरमध्ये याहू लिंक ओपन करा म्हणत आहे आणि फेवरेट लिस्टमध्ये ॲड करायची आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर मित्रांनो, आपलं लेवल 2 सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला लेवल 3 मधले प्रश्न सोडवायचे आहे. तर इथून स्टार्ट करा. ओपन फ्लॅग टेक्स्ट फाईल फ्रॉम सपोर्ट फोल्डर, डिलीट ऑल द टेक्स्ट फ्रॉम धिस फाईल अँड सेव्ह द फाईल, क्लोज द फाईल म्हणत आहे. तर आपल्याला काय म्हणत आहे, ओपन म्हणजे सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले फ्लॅग फाईलला ओपन करा म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा. फ्लॅग फाईलला ओपन करण्यासाठी डबल क्लिक करा. त्यानंतर त्यामध्ये जेवढे काही नाव असेल तेवढ्याला Ctrl+A न ऑल सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डिलीटच्या बटनावर जाऊन डिलीट करा. तर संपूर्ण डिलीट करा. त्यानंतर फाईलमध्ये जाऊन त्याला सेव्ह करायचं आहे. तर इथून सेव्ह करा. त्यानंतर या फाईलला क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, अप्लाय आर्टिस्टिक पेज बॉर्डर टू द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट म्हणत आहे. तर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये आर्टिस्टिक पेज बॉर्डर द्यायची आहे. तर त्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जा. त्यानंतर आपल्याला पेज बॉर्डरमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे आर्टवर क्लिक करा आणि त्यातली कुठलीही दिली तरी चालेल, कोणतीही द्या. त्यानंतर अप्लाय करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. यूज अप्रोप्रिएट फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट स्टॉक क्वांटिटी फॉर इच पर्टिक्युलर इन सेल रेंज S3 to H12 म्हणत आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये आपल्याला क्वांटिटी काढायची आहे S3 ते H12 पर्यंतची. तर या ठिकाणी क्लिक करा. S3 मध्ये बरोबरचं साईन घ्यायचं आहे. बरोबरचं साईन घ्या. त्यानंतर साईन घेतलं त्यानंतर आपल्याला क्वांटिटी निवडायचं आहे. त्यामधून मायनस करत जायचं आहे. जेवढी सेल झाली असेल तेवढी सेलला आणि त्यानंतर एक एंटर करा. तर पहिली निघाली आहे आपली क्वांटिटी आणि अशा प्रकारे ड्रॅग करून खाली काढायचं आहे. बाकी सर्वांची क्वांटिटी अशा प्रकारे काढायची आहे मित्रांनो आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन्स, ॲड 4 न्यू स्लाइड इन द गिवन प्रेजेंटेशन. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स विथ टेक्स्ट ऑफिस इन द फर्स्ट स्लाइड using copy paste option, paste in the text box in all the remaining slide. View this presentation in a slide sorter view म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला 4 नवीन स्लाइड ॲड करा म्हणत आहे. तर 1 2 3 4 आणि पहिली मिळून आपल्या 5 स्लाइड झालेल्या आहे. त्यानंतर पहिल्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा म्हणत आहे. तर पहिल्या स्लाइडमध्ये जा, इन्सर्टमध्ये जायचं आहे, टेक्स्ट बॉक्समध्ये जा आणि ड्रॅग करून तो काढा आणि त्यामध्ये आपल्याला कोणता शब्द टाईप करायचा आहे, ऑफिस. तर याच्यातनी आपल्याला ऑफिस शब्द टाईप करून घ्या. तो शब्द टाईप केला आणि शब्द टाईप केल्यानंतर ते सर्व स्लाइडमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर इथून कॉपी पेस्ट करून घ्या. दुसऱ्या स्लाइडमध्ये जा, पेस्ट करा. तिसऱ्या स्लाइडमध्ये जा, पेस्ट करा. अशा प्रकारे सर्व स्लाइडवर ते पेस्ट करायचं आहे. तर सर्व स्लाइडवर पेस्ट करा. त्यानंतर प्रेझेंटेशन स्लाइड सॉर्टर व्ह्यूमध्ये व्ह्यू करा म्हणत आहे. तर व्ह्यू टॅबवर जा आणि याच्यातून स्लाइड सॉर्टर व्ह्यू इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, क्रिएट ॲन इव्हेंट इन आउटलुक विथ सब्जेक्ट बोल्ड ब्लड डोनेशन कॅम्प ॲट लोकेशन VT देशमुख फंक्शन हॉल ऑन डेट 2 ऑक्टोबर 2014 म्हटलेलं आहे. तर दिलेल्या MS आउटलुकमध्ये आपल्याला बघा काय बनवायचं आहे, इव्हेंट क्रिएट करायचे आहे. तर न्यू आयटममध्ये जा, त्यानंतर अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे. ऑल डे इव्हेंटवर इथे क्लिक करा आणि त्यानंतर क्लिक केल्यानंतर याच्यातनी काय दिलेलं आहे, सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे VT देशमुख फंक्शन्स हॉल. तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाका आणि डेट दिलेली आहे 2 ऑक्टोबर 2014. तर डेटला कॉपी करून घ्यायचं आहे आणि डेटमध्ये डेट सोडायची अशा प्रकारे आणि त्यानंतर व्यवस्थित डेट टाका. 2 ऑक्टोबर सांगितलेलं आहे. तर डेटमध्ये आपल्याला डेट व्यवस्थित टाईप करायची अशा प्रकारे किंवा इथून सुद्धा तुम्ही डेट घेऊ शकता. तर अशा प्रकारे घेतलं त्यानंतर याला सेव्ह अँड क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन्स बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 नंबर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं सर्व प्रॅक्टिकलचे प्रश्न सोडवणं झालेले आहे. आता आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न सोडवायचे आहे. तर यातून पहिला प्रश्न पहा, हाऊ डज द मेमरी विदिन अ प्रिंटर अफेक्ट इट्स परफॉर्मन्स म्हणत आहे. तर याचं उत्तर
तर याचं उत्तर इट इम्प्रूव्ह द रिझोल्युशन ऑफ प्रिंटिंग इमेजेस आहे. त्यानंतर सबमिट करा. हाऊ कॅन अ कॉम्प्युटर स्ट्रेंथ बी फुली युटिलाइज म्हणत आहे. तर याचं उत्तर इंटरनेटचे बाय कनेक्टिंग इट्स टू द इंटरनेट हे त्याचं उत्तर आहे. An organization has a LAN with several personal computer, a high-speed laser printer and file server. The LAN uses Ethernet. What is the most likely reason for the organization to add a network gateway of their LAN म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर टू इन्हान्स प्रिंटिंग स्पीड आहे. उमंग uses which techniques on its platform to instantly update many government service म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर युजिंग सिक्युअर डाटा इंटिग्रेशन आहे. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्लग इन रिक्वायर्ड फॉर विविंग PDF म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ॲक्रोबॅट रीडर्स आहे. व्हॉट विल यू डू इफ यू नीडेड स्पेसिफिक डाटा ऑन इन्व्हायरमेंटल पॉलिटिक्स विल युजिंग अ जनरल सर्च इंजिन म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर स्विच अ सर्च इंजिन द्या स्पेशलाइज इन्व्हायरमेंट्स टॉपिक्स आहे. त्यानंतर सबमिट करा. तर आपल्या लेवल 1 मधले ऑब्जेक्टिव्ह झाले. त्यानंतर लेवल 2 मधले सोडवायचे आहे. होम वर्कआउट AI सजेस्ट डाएट प्लॅन बेस्ड ऑन एक्सरसाइज इंडस्ट्री म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर राईट आहे. A replica use a following to improve communication based on previous interaction with the users म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर सेंटिमेंटल अनालिसिस आहे. त्यानंतर सबमिट करा. व्हॉट शुड डू यू आर इन्शुअर अबाउट द लेजिटिमेसी ऑफ अ वायफाय नेटवर्क इन अ पब्लिक प्लेस म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. आस्क ॲन एम्प्लॉई ऑफ द इस्टॅब्लिशमेंट फॉर अ कन्फर्मेशन. तर याचे उत्तर आहे. त्यानंतर बघा व्हॉट इज द रोल ऑफ CSC वेन यूज इन कंजक्शन विथ HTML अँड जावास्क्रिप्ट इन अ वेबसाईट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. CSC प्रोव्हाइड द स्ट्रक्चर विल HTML अँड जावास्क्रिप्ट हँडलिंग स्टायलिंग आहे. त्यानंतर टू ॲक्सेस अ कमर्शियल वेबसाईट विच TLD शोल्ड यू एक्सपेक्ट टू फाइंड इन URL म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर .com आहे. डॅश मीन्स अनप्रेस फॅक्ट म्हटलेलं आहे. तर डेटा आहे त्याचं उत्तर. त्यानंतर आपल्या लेवल 3 मधले सुद्धा सोडवायचं आहे. व्हॉट इज द प्रायमरी रिझन C2C कॉमर्स ऑफन यूज वेब ऑप्शन्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर लोअर ट्रान्झॅक्शन फीज आहे. त्यानंतर सबमिट करा. व्हॉट इज द रोल ऑफ इंटरनेट सिक्युरिटी सूट्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर टू इम्प्रूव्ह सिक्युरिटी अँड प्रायव्हसी ऑनलाईन्स आहे. त्यानंतर सबमिट करा. वेन यू टाईप अँड ॲड्रेस लाईक www.mkcell.org द org इन इंडिकेट दॅट इट इज अ ऑर्गनायझेशन वेबसाईट आहे. त्यानंतर सबमिट करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली संपूर्ण एक्झाम सोडवणं झालेली आहे. त्यानंतर एंड एक्झाम करून आपण पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेला आहे. तर आणि जे प्रश्न चुकलेले असेल ते प्रश्न मी तुम्हाला शेवटी त्याचं करेक्ट उत्तरसुद्धा दाखवणार आहे. तर बघा आपल्याला 41 मार्क मिळालेला आहे. प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 32 मार्क मिळालेला आहे आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये 50 पैकी 9 मार्क मिळालेला आहे. आणि जे प्रश्न चुकलेले आहेत ते करेक्शन करून दाखवतो. हाऊ डज द मेमरी विदिन अ प्रिंटर इफेक्ट अ परफॉर्मन्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर इट इन्क्रीज द स्पीड ऑफ प्रिंटिंग लार्ज डॉक्युमेंट आहे. त्यानंतर याचं उत्तर टू कनेक्ट द अदर लॅन्स नेटवर्क्स होतं. त्यानंतर उमंग्स यूज विच टेक्निक ऑन इट्स प्लॅटफॉर्म टू इन्स्टंटली अपडेट मेनी गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर युजिंग डाटा रिट्रिव्हल अल्गोरिदम्स होतं. त्यानंतर अ रिप्लिका युजेस विच ऑफ द फॉलोइंग टू इम्प्रूव्ह कम्युनिकेशन बेस्ड ऑन प्रिव्हियस इंटरॅक्शन विथ हर युजेस म्हणत आहे. तर याचं उत्तर कन्व्हर्शियल AI मेमरी होतं.
आणि व्हॉट इज द रोल ऑफ CSS वेन यूज टू कंजक्शन विथ HTML अँड जावास्क्रिप्ट इन अ वेबसाईट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर CSS मॅनेजेस द वेबसाईट लेआउट अँड अपीयर्स विल HTML अँड जावास्क्रिप्ट कंट्रोल द कंटेंट अँड इंटरॅक्टिव्हिटी होतं. तर मित्रांनो एवढे आपले चुकलेले होते, बाकी सर्व करेक्ट आलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.